नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑल एक्झाम अपडेट बाय अक्षय या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे माझं गाव डॉक शिपयार्ड लिमिटेड याच्या अंतर्गत घेणाऱ्या 495 ॲप्रेंशिप पदाच्या जाहिरातीबाबत. आपण जाहिरात क्रमांक MDL ATS 1/2026 नुसार एकूण 495 ॲप्रेंशिप पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. यामध्ये जर का आपण बघतो म्हटलं तर सुरुवातीची तारीख जी आहे अर्ज करण्याची ती 11 जून 2026 आहे व शेवटची तारीख 1 जुलै 2026 आहे. या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपण बघतो म्हटलं तर एकूण खूप जास्त पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. त्यामध्ये पहिला आहे ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल. यामध्ये वर्ष त्यांनी प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा घेतलेला आहे. इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर यामध्ये एकूण जागा ज्या आहे सर्वांमध्ये 20-20 आहे. त्यामध्ये जनरलसाठी 9 जागा दिलेल्या आहे सर्व पदांसाठी. OBCसाठी 6 जागा, SEBCसाठी 1 जागा, EWSसाठी 1 जागा, SCसाठी 2 जागा व STसाठी 1 जागा दिलेली आहे. व ट्रेनिंग जो पिरियड राहील तो 2 वर्षाचा राहणार आहे आणि त्याच्यात वयमर्यादा जी आहे ते 15 ते 19 वर्ष एवढी दिलेली आहे. त्यामध्ये आपण नंतर बघणार आहे वर्ग ख किंवा ग्रुप ख साठी जे आहे ITI उत्तीर्ण लागणार आहे. त्यामध्ये फिटर, स्ट्रक्चरल XITI फिटर पण चालेल. त्याच्यामध्ये ड्राफ्ट्समॅन, इलेक्ट्रिशियन, ITTC TSM, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, RAC, पेंटर, जनरलमध्ये पाईप फिटर, प्लंबर, वेल्डर, COPA कोपाचं, वूडवर्क टेक्निशियन. यामध्ये जर का एकूण जागा आपण बघतो म्हटलं तर फिटर स्ट्रक्चरलसाठी 50 आहे, ड्राफ्ट्समॅनसाठी 20 आहे, इलेक्ट्रिशियनसाठी 50 आहे, ICTSMसाठी 20 आहे, इलेक्ट्रिशियन मेकॅनिकलसाठी 30 आहे, RACसाठी 30 आहे, पेंटर जनरलसाठी 25, पाईप फिटर प्लंबरसाठी 30, वेल्डरसाठी 40 आहे, कोपासाठी 30 आहे व वूडवर्क टेक्निशियन किंवा कार्पेंटरसाठी 30 जागा आहे. याच्यामध्ये जर का आपण त्याचा ट्रेनिंगचा कालावधी बघतो म्हटलं, ॲप्रेंशिपचा कालावधी बघतो म्हटलं तर 1 वर्षाचा आहे व त्याच्यात वयोमर्यादा जी आहे ते 16 ते 21 वर्ष एवढी दिलेली आहे. त्यानंतर 8वी उत्तीर्ण ग्रुप ग साठी पदभरती जी आहे ते 2 आहे. त्यामध्ये 2 जागा दिल्या आहे. एक रिगर आहे आणि दुसरं वेल्डर, गॅस आणि इलेक्ट्रिशियनवाला. रिगरसाठी जागा 20 आहे आणि वेल्डरसाठी 20 आहे. रिगरसाठी जो आहे ॲप्रेंशिपचा कालावधी तो 2 वर्ष दिलेला आहे आणि वेल्डरसाठी 1 वर्ष 3 महिने दिलेला आहे. असं म्हणजे टोटल 15 महिने दिलेला आहे आणि त्याच्यात वयोमर्यादा जी आहे ते 14 ते 18 वर्ष दिलेली आहे. त्यानंतर आपण ICTC TSMसाठी जर का आपण बघतो म्हटलं तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स इन्फॉर्मेशन त्यासाठी आहे. RACसाठी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी आहे. वयोमर्यादेतील शिथिलता. उच्च वयोमर्यादेत सीमा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्ष आहे. अपंगत्वांसाठी 10 वर्ष वयोमर्यादेची सूट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जर का एज रिलॅक्सेशनबद्दल जे आपण बोललो ते SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष आणि हँडिकॅपसाठी 10 वर्ष दिलेली आहे दिव्यांगांसाठी. शैक्षणिक पात्रता जर बघतो म्हटलं तर 1/10/2026 रोजी ही शैक्षणिक पात्रता धरण्यात येणार आहे. त्यामध्ये ड्राफ्ट्समॅन, इलेक्ट्रिशियन, फिटर, स्ट्रक्चरल फिटर यांसाठी सर्वात पहिले उमेदवाराची 10वी पास असणे, SSC एक्झाम विज्ञान आणि गणित विषयांमध्ये उत्तीर्ण असणे खूप कंपल्सरी आहे. त्यानंतर सर्वसाधारण OBC, SEBC, EWS दिव्यांग, AFC उमेदवारांसाठी कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे. SC आणि ST कॅन्डिडेट्ससाठी निकषाचे 5 विषय घेतलेले आहे. त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल फिटर हे आहे. नंतर पाईप फिटरसाठी आपण 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल फिटर आपण जी शैक्षणिक पात्रता आहे ते वर आपण डिस्कस केलेली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये नंतर 8वी उत्तीर्ण कक्षांसाठी रिगर आणि वेल्डरसाठी आहे. त्यानंतर वर्ग क ख अशा प्रकारे दिलेला आहे. नंतर
एक उमेदवार किंवा ITI पास कॅन्डिडेट नॉट बी अलाउड फॉर ग्रुप A अँड C. त्यामध्ये A अँड Cसाठी ITI कॅन्डिडेटला ग्राह्य धरले जाणार नाही आहे. एकूण रिक्त जागांच्या अपंगत्व व्यक्तीसाठी आरक्षण क्षैतिज आहे. अपंगत्वासाठी 2016चा कलम 34नुसार त्यांच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर आपण बघतो म्हटलं तर त्यांना अजोजा, OBC, SEBC, EWS वर्ग ही वर्गांच्या उमेदवारांसाठी आपले जातीचे प्रमाणपत्र देणं गरजेचे आहे. ज्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी किंवा आयुक्त, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यात एक स्पेशल नोट दिलेली आहे, टीप दिलेली आहे. शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला हे जातीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. म्हणजेच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी देण्यात आलेलं आहे यामध्ये. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. दिव्यांगांसाठी आपण एक उमेदवार त्यांच्यासाठी आपण लेखकसाठी अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला पहिलं परवानगी घ्यावं लागणार आहे त्याबद्दलची. नंतर राष्ट्रीय एकता, नंतर नॅशनॅलिटी जे आहे ते इंडियन. नॉर्मली जे सर्व पदभरतींसाठी राहते की कॅन्डिडेट हा भारताचा नागरिक असला पाहिजे व अदर काही. अर्ज करण्याची प्रक्रियेसाठी मी स्वतंत्र व्हिडिओ एक बनवणार आहे. तो आपण 1-2 दिवसामध्ये बघून घ्याल. तसं मी त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडून देणार आहे व तसेच जाहिरातीची पण लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडण्यात येणार आहे. याच्यात अर्जाचा शुल्क जो आहे तो 100 रुपये दिलेला आहे. तो पण जनरल, OBC, SEBC, EWS, AFC कॅन्डिडेटसाठी हा 100 रुपये प्लस बँक चार्जेस असा त्यांनी फी ठेवलेली आहे. निवड प्रक्रिया जी आहे प्रशिक्षणार्थीची निवड ही 3 टप्प्यामध्ये संपन्न होणार आहे. पहिला टप्पा आहे ऑनलाईन टप्पा. पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. कम्प्युटर बेस्ड CBT टेस्ट येणार आहे. त्यामध्ये वर्ग क साठी म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश व GK राहणार आहे 25 प्रश्न, फिजिक्स राहणार आहे 25, केमिस्ट्री 25, गणित म्हणजे मॅथ्स 25, असे एकूण 100 प्रश्न राहणार आहे. ग्रुप ख साठी म्हणजे ITI पास ट्रेडसाठी इंग्लिश व GK राहणार आहे 25 प्रश्नांसाठी. ट्रेड थिअरी म्हणजे ज्या आपण ट्रेडमधून फॉर्म भरणार आहे त्यांचं थिअरी राहणार आहे. 25 क्वेश्चन राहणार आहेत त्यांची पण. वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याच्यावर 25 क्वेश्चन. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे 25 क्वेश्चन राहणार आहे. व त्यानंतर ग्रुप ग म्हणजे 8वी उत्तीर्ण जे विद्यार्थी राहणार आहे किंवा त्या रिगर आणि वेल्डरसाठी जे फॉर्म भरणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इंग्लिश व GK राहणार आहे 25 क्वेश्चन, फिजिक्स 25, केमिस्ट्री 25, गणित म्हणजे मॅथ्स 25, असे टोटल 100 प्रश्न राहणार आहे. कोपा या ट्रेडसाठी 75 प्रश्नाचा ट्रेड थिअरी व 25 इंग्लिश व GK असे जे राहतील. कोपासाठी त्यांनी वेगळं दिलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन एक्झामचे सेंटर जे आहे ते फक्त मोजके 8 सेंटर दिलेलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर व नाशिक या 8 सेंटरमध्येच परीक्षा घेण्यात येणार आहे. दुसरा टप्पा जो राहणार आहे तो कागदपत्र तपासणीचा राहणार आहे म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ट्रेड वितरण म्हणजे ट्रेड अलॉटमेंट होणार आहे. याचमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला कोणत्या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेणार आहे हे पण याच्यात अलॉटमेंट होणार आहे ट्रेड वितरणामध्ये. आणि तिसरा टप्पा राहणार आहे वैद्यकीय तपासणी असेल. तो वैद्यकीय तपासणी एवढं काही राहत नाही. त्यामध्ये आपल्याला फक्त CS करून एखादं प्रमाणपत्र आणावं लागतं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला अप्रेंटिसशिप अलॉटमेंट होणार आहे त्याची. त्यानंतर हे हिंदीमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये दिलेला आहे. तोच सेंटेन्स इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे. नंतर प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण म्हणजे इन्फॉर्मेशन रिलेटेड अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी निवडलेल्या अर्जदारांना या वेबसाईटवर जाऊन त्याची नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे अप्रेंटिसशिपची. म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट त्यामध्ये भेटेल. कंपनीद्वारे उमेदवारांना राहण्यास वसतिगृहाची सुविधा पुरवली जाणार नाही. म्हणजे आपल्याला जिथे आपल्याला मिळेल ते आपल्याला स्वतः आपली रूम किंवा जे पण आहे ते बघावं लागणार आहे. त्यानंतर आपण जर बघतो म्हटलं तर वर्ग किमान उपस्थिती जी आहे अटेंडन्स याच्यामध्ये राहणार आहे. क साठी म्हणजे वर्ग ग्रुप A साठी किंवा वर्ग क साठी एका वर्षात 200 दिवस, 2 वर्षाच्या प्रशिक्षणार्थी एकूण 400 दिवस एवढी अटेंडन्स असणं गरजेचे आहे. गट
ग्रुप बीसाठी किंवा वर्ग ख साठी 1 वर्षाच्या प्रशिक्षणात 200 दिवस उपस्थिती राहणे कंपल्सरी आहे व वर्ग ग साठी किंवा ग्रुप सीसाठी 1 वर्षात 200 दिवस, रिगरसाठी 2 वर्षाचे एकूण 400 दिवस आणि वेल्डरसाठी 3 महिन्याचे प्रशिक्षण 1 वर्षात एकूण 250 दिवस असे राहणार आहे. त्यानंतर आपण जर त्यामध्ये आपण बघतो म्हटलं तर पॅन कार्ड वगैरे देणं कंपल्सरी आहे. जनरल इन्फॉर्मेशन जे आहे ते ऑनलाईन अप्रेंटिसशिपचे आपण त्याचे रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. भरती प्रक्रिया ही पारदर्शक राहणार आहे. यामध्ये कंपनीचा कसल्याही प्रकारचं राहणार नाही. आता आवेदन करायची ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे जे आहे ते तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे 11/6/2026 ते 1/7/2026पर्यंत त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशनची विंडो ओपन राहणार आहे. त्याची फी जी आहे हे पण याच तारखेमध्ये भरावं लागणार आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ डिक्लेरेशन लिस्ट इलिजिबल कॅन्डिडेटची 10/7 म्हणजे 10 जुलैला जे पण कोणी कॅन्डिडेट इलिजिबल होणार आहे त्यांची लिस्ट लागणार आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ सबमिशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह रिगार्डिंग इनइलिजिबिलिटी ते पण आहे 15 तारखेला. ऑनलाईन परीक्षा जी आहे ते 15/7लाच राहणार आहे. हॉल तिकीट, ऑनलाईन एक्झामिनेशन, ॲडमिट जे आहेत ॲडमिशन कार्ड जे आहे ते 15/7ला निघणार आहे आणि ऑनलाईन डेट जे आहे टेंटेटिव्ह आहे 25/7/2026 आहे. म्हणजे ऑनलाईन एक्झाम आपली 25 जुलैला राहणार आहे. अशा प्रकारे आपण ही जाहिरात बघितलेली आहे. याच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व तसेच ही जाहिरात ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावण्यात आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद.